नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 या संदर्भामध्ये जे काही लिपिक, हमाल, शिपाई आणि चालक हे जे पद आहे या पदासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी महत्त्वाची प्रश्नपत्रिका. मागील काही परीक्षा झालेल्या आहे त्या परीक्षेमधून घेतलेले प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये इन्क्लूड केलेले आहे आणि येणाऱ्या परीक्षेसाठी IMP असा या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण घेतलेला आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल चॅनलमध्ये सहभागी व्हायचं. तर जादा वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा पहिला प्रश्न काय, खालीलपैकी भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? या प्रश्नाचं उत्तर जवळजवळ 100% विद्यार्थ्यांना यायलाच पाहिजे, कारण भावार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे हा सर्वांना परिचित आहे. पर्याय तुम्हाला दिले संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत रामदास, संत गाडगेबाबा. काय योग्य उत्तर असेल? योग्य उत्तर येईल याचं पर्याय नंबर 1. भावार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे हा संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेला आहे. त्यालाच आपण ज्ञानेश्वरीसुद्धा म्हणतोय. आता संत एकनाथांचे ग्रंथ कोणते आहेत हेही तुम्हाला माहीत पाहिजे. संत रामदास स्वामीचा ग्रंथ कोणता आहे हाही तुम्हाला माहीत पाहिजे. संत एकनाथ महाराजांचं एकनाथी भारूड हा प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्यानंतर संत रामदास स्वामी यांचं दासबोध आहे. अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहायचं जर झालं तर ह्या 2 गोष्टीसुद्धा तुम्ही लक्षात असू द्या की विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे तर मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. आणि लीळाचरित्र हा ग्रंथ माईन भट्ट यांचा आहे. तर यावर सुद्धा बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न टाकले जातात. पुढचा प्रश्न आपण बघूया. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? IMP प्रश्न आहे. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय तुम्हाला 4 आहेत आणि योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे. गंगा, गोदावरी, महानदी, यमुना. कोणत्या नदीवर आहे हिराकुंड धरण? योग्य उत्तर येईल याचं पर्याय नंबर 3 महानदीवर आहे. मग यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो की महानदी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण थोडीशी माहिती बघूया. ओडिशा राज्यातील महानदीवर बांधलेलं जे धरण आहे हिराकुंड धरण, ओडिशा राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये असाही प्रश्न तुम्हाला एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. तर संबळपूर जिल्हा या ठिकाणी हे धरण आहे. आणि या धरणाचं वैशिष्ट्य काय आहे? समजा असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो की जगातील सर्वात लांब मातीचं धरण कोणतं आहे? जगातील सर्वात लांब मातीचं धरण कोणतं आहे तर हिराकुंड आहे. बघा याची लांबी सुमारे किती आहे? 25.8 किलोमीटर इतकी आहे. त्यानंतर बघा काही धरणाबद्दल आपण थोडीशी माहिती बघूया. भाकरा नांगल धरण कोणत्या राज्यामध्ये आणि कोणत्या नदीवर असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर हे सतलज नदीवर बांधलेलं भाकरा नांगल धरण आहे आणि हिमाचल प्रदेशामध्ये आहे. भारतातील सर्वात मोठं गुरुत्वीय धरण म्हणून याला ओळखलं जातं. आता टिहरी धरण हे कुठं आहे तर उत्तराखंडमध्ये आहे. तर याच्यावर असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की भारतातील सर्वात उंच धरण कोणतं आहे तर ते म्हणजे टिहरी धरण आहे. आणि कोणत्या नदीवर बांधलेले तर हे भागीरथी नदीवर बांधलेले उत्तराखंडमध्ये. मग या धरणाची उंची लक्षात ठेवा तुम्ही. किती उंची? सर्वात उंच म्हटलं तर 260.5 मीटर उंच आहे. त्यानंतर पाहिलं तर जे नागार्जुन सागर आहे तर हा कृष्णा नदीवर बांधलेला आहे आणि तेलंगणा या राज्यामध्ये. तर याचं एक वैशिष्ट्य आहे की जगातील सर्वात मोठे दगडी बांधकामाचे धरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या देशाची राज्यघटना लिहायला सगळ्यात जास्त दिवस लागले किंवा सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणती? असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. दोन्ही प्रकारामध्ये विचारला जातो. सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे किंवा
कोणत्या देशाची राज्यघटना लिहायला सगळ्यात जास्त दिवस लागले? काय उत्तर असेल? अमेरिका, जपान, इंग्लंड, भारत असे तुमच्यासमोर पर्याय ठेवलेले आणि योग्य उत्तर आहे भारत, पर्याय नंबर 4. सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणती आहे? तर भारताची आहे. मग किती दिवस लागलेले किंवा किती वर्ष लागलेली ही घटना लिहिण्यासाठी? कालावधी आहे पहा, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका प्रदीर्घ काळ भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी लागलेला आहे. मग आता ह्या घटनेमध्ये जी मूळ घटना म्हणजे मूळ राज्यघटना होती, हिच्यामध्ये कलम किती होते, भाग किती होते आणि परिशिष्ट किती होते, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो की मूळ राज्यघटनेत किती भाग होते किंवा किती कलम होते किंवा किती परिशिष्ट होते. तर मूळ राज्यघटनेमध्ये 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्ट होते. आता जी सध्या आहे तर त्याचमध्ये सध्यामध्ये किती भाग झालेले? 25 भाग आहेत. त्यानंतर 470 पेक्षा जास्त कलम आहेत आणि 12 परिशिष्ट आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की प्रश्न असा येऊ शकतो की सध्या राज्यघटनेमध्ये किती भाग आणि किती परिशिष्ट आहे? तर 25 भाग आणि 12 परिशिष्ट हे पक्क लक्षात ठेवायचं. त्यानंतर तुम्हाला या राज्यघटनेवर बरेचसे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा घटना समितीचे अध्यक्ष कोण होते किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. तर मसुदा समिती जी होती तर तिचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं. आता असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा जगातील पहिली लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर जगातील पहिली लिखित राज्यघटना ही अमेरिका ह्या देशाची, परंतु ती काय आकाराने खूप लहान आहे. काय तर त्याच्यात फक्त किती 7 कलम आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर इंग्लंडची जी राज्यघटना आहे ही कशी अलिखित राज्यघटना आहे. ती प्रथा, परंपरा आणि संसदेच्या कायद्यावर आधारित आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की अलिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. जगात सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता कोण आहे? तरुण बुद्धिबळ विजेता बघा पर्यायामध्ये तुम्हाला दिलेले. व्हिडिओ आपण विश्लेषणात्मक पद्धतीने घेत आहोत. चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जातात. आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक करायला विसरू नका. प्रश्न पाक आहे, जगात सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता कोण आहे? मुकेश डोम्माराजू, आनंद यादव, प्रज्ञानंद, विदित गुजराथी. योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1 मुकेश डोम्माराजू. त्याला आपण डी मुकेशसुद्धा म्हणून ओळखतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आपण बघूया. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे? सर्वांना परिचित असेल की वंदे मातरम हे गीत काय आहे. या ठिकाणी तुम्हाला काय विचारलेलं आहे, त्याचे लेखक कोण आहे? पर्याय बघा आहे रवींद्रनाथ टागोर, साने गुरुजी, बंकिमचंद्र चटर्जी आणि लोकमान्य टिळक. तर वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेलं आहे? बंकिमचंद्र चटर्जी. म्हणजेच पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडीशी यावर माहिती आपण बघूया. वंदे मातरम या गीताचे लेखक कोण आहे? बंकिमचंद्र चटर्जी. याचा मूळ स्रोत काय आहे? तर हे गीत त्यांच्या आनंदमठ या प्रसिद्ध कादंबरीमधून घेतलेलं आहे. कारण तुम्हाला असाच प्रश्न विचारला जातो आणि विचारतातच, बऱ्याचशा परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे की वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीमधून घेण्यात आलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे आनंदमठ. याची भाषा मूळतः काय आहे? संस्कृत आणि बंगाली या दोन्ही भाषांच्या मिश्रणामधून हे गीत लिहिले गेलेलं आहे. हे गीताचं पहिलं गाय कलकत्ता अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत पहिल्यांदा गायलं होतं. आणि ह्या गीताला भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून दर्जा कधी देण्यात आला?
तर 24 जानेवारी 1950 रोजी. त्यानंतर जे भारताचं राष्ट्रगीत आहे जनगणमन, त्याबद्दल आपण माहिती बघूया. तर जनगणमन काय आहे, तर भारताचं राष्ट्रगीत आहे. जनगणमनचे तर रवींद्रनाथ टागोर आहे. त्याचप्रमाणे जसं भारतासाठी राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे, तसंच बांगलादेशाचं राष्ट्रगीतसुद्धा रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. हे सुद्धा लक्षात असू द्या. जनगणमन ह्या गीताची गायनाचा वेळ किती असायला पाहिजे, तर 52 सेकंद. आणि याची स्वीकृतीसुद्धा जशी वंदे मातरमची स्वीकृती 24 जानेवारी 1950ला झाली, तशीच जनगणमन या गीताची राष्ट्रगीत म्हणून स्वीकृती 24 जानेवारी 1950ला झालेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते? साधारण प्रश्न आहे, सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे. विजेचा जो बल्ब, गोल बल्ब, त्याच्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्याय दिलेले तांबे, ॲल्युमिनियम, टंगस्टन, नायक्रोम. काय उत्तर असेल? विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन या धातूची तार वापरली जाते. म्हणून योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 3. परीक्षेच्या दृष्टिकोनातून याबद्दल आपण माहिती बघूया. असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की बल्बचे आयुष्य वाढवण्यासाठी बल्बमध्ये कोणते वायू वापरले जातात किंवा कोणता वायू वापरला जातो. बघा, बल्बचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि टंगस्टनची वाफ होऊ नये म्हणून त्यात नायट्रोजन किंवा ऑर्गॉन यासारखे निष्क्रिय वायू भरलेले असतात. तर जे नायक्रोम धातू याचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो, तर इलेक्ट्रिक शेगडी किंवा इस्त्रीमधील गरम होणाऱ्या कॉईलसाठी याचा वापर करतो. कोणत्या धातूचा? नायक्रोम या धातूचा. त्यानंतर बघा, जी हीटर कॉईल असते त्याच्यातसुद्धा कोणता धातू वापरला जातो, तर नायक्रोम हा धातू वापरला जातो. जी फ्यूजची तार आहे ती कोणत्या धातूपासून बनवली जाते, तर शिसे आणि कथील या 2 धातूपासून काय फ्यूजची तार बनवली जाते. आणि आपण घरामध्ये जी वायरिंग करतो ती जी तार असते, वायर असते, तर ती कोणत्या धातूची असते, तर ती तांबे या धातूपासून बनवलेली असते. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्य आहेत? महाराष्ट्राची जी सीमा आहे त्या सीमेला लागून किती राज्य आहेत? 5, 6, 7, 4. काय योग्य उत्तर असेल? तर महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण 6 राज्य आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर 2. 6 राज्य. ते कोणकोणती आहे याच्यावर बी आपण थोडा दृष्टिक्षेप टाकू. महाराष्ट्र राज्याला एकूण 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. म्हणजे किती? 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश. म्हणजे तो कोणता? दादरा व नगर हवेली हा एक केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे. तर बघा, सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? महाराष्ट्राची सर्वात लांब सीमा मध्य प्रदेश. मध्य प्रदेशासोबत जी महाराष्ट्राची सीमा आहे ती काय आहे? सर्व राज्यांच्या पेक्षा लांब आहे. आणि सर्वात लहान सीमा महाराष्ट्राची कोणत्या राज्याला लागून येते, तर ती येते गोवा या राज्याला लागून. बघा, महाराष्ट्राला लागून असलेले राज्य कोणते आहे? गुजरात आहे. कोणत्या जिल्ह्याला संलग्न आहे, तर बघा वायव्येस पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. त्यानंतर मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला येतो? उत्तरेस येतो. तर त्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याला संलग्न आहे, तर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या जिल्ह्याला मध्य प्रदेशाच्या सीमा लागून आहेत. त्यानंतर पूर्वेस आहे छत्तीसगड. तर छत्तीसगड कोणत्या जिल्ह्यांच्या सीमाला लगत आहे? गोंदिया आणि गडचिरोली. त्यानंतर आग्नेयेस आहे तेलंगणा राज्य. तेलंगणा राज्याला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्याच्या सीमा आहे? गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड ह्या जिल्ह्यांच्या सीमा तेलंगणा या राज्याला लागून आहेत.
त्यानंतर दक्षिणेस येतं कर्नाटक राज्य. महाराष्ट्राच्या दक्षिणेस कर्नाटक राज्य येतं. तर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याला सीमा लागून आहे कर्नाटकाच्या? तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड ह्या जिल्ह्याला कर्नाटकाच्या सीमा लागून आहेत. त्यानंतर नैऋत्येस येतो गोवा राज्य. तर महाराष्ट्राचा कोणता जिल्हा आहे त्याच्या सीमेवर? सिंधुदुर्ग. त्यानंतर जे दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेश, त्याला पालघर जिल्ह्याला लागून याची सीमा आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या असेच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.